नमस्कार. आज रक्षाबंधनाचा सण आहे आणि रक्षाबंधनाच्या सणानिमित्त तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझी पूजा झालेली आहे आताच. मी थोडी सकाळी लवकरच उठली. आज रक्षाबंधन आहे म्हणलं आणि रक्षाबंधनाचं पूजा लवकरच करावी म्हणून मी सकाळी लवकर उठून पूजाला स्नान वगैरे घरची कामं आवरली की पूजा करून घेतली. सकाळी लवकर उठल्यामुळं ताजंतवानं मन असतं आपलं. आपण फ्रेश असतो आणि ताजंतवान्या मनामध्ये सकाळच्या अशा खूप छान अशा वातावरणामध्ये मन प्रसन्न होतं आणि मन प्रसन्न होऊन आपल्याला खूपच असं फ्रेश वाटते. म्हणून मग मी काय केलं, सकाळी लवकरच आज उठले आणि म्हणलं लवकरच उठून लवकरच आपण काम सगळं आवरलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे. म्हणून लवकरच आवरून पूजा केली. पूजा करून मग आता स्वयंपाक राहिलेला आहे. नाश्ता चहा झालेला आहे माझा. आता स्वयंपाक करणं बाकी आहे. आता स्वयंपाक करायचा आहे थोड्या वेळाने आणि पूजा आवरली की स्वयंपाकाला घ्यावं म्हणलं, कारण पूजाच खूप महत्त्वाची असते आणि पूजा माझी आता झालेली आहे. पूजा आटपल्यानंतर सगळे बाकीचे कामं आटपतात आणि सगळं मग कसं लवकर होऊन जातं. म्हणून सकाळी लवकरच आज रक्षाबंधनाचा सण आहे आणि रक्षाबंधनाच्या सणाला सगळ्या बहिणी भावाच्या घरी जाण्याची गाडीला धामधूम आहे, गर्दी आहे. रक्षाबंधनाचा सण हा पवित्र सण, बहीण भावाचा सण आणि ह्या बहीण भावाच्या सणामध्ये बहिणीला भावाच्या घरी जायचं असते, घाई गडबड असते. म्हणून बहीण अशी खूपच फास्टमध्ये कामं बिमं आवरून भावाच्या घरी जायला निघते रक्षाबंधनाच्या सणाला. आणि रक्षाबंधनाचा सण हा पवित्र सण आहे बहीण भावाच्या नात्याचा. आणि बहीण भावाचं नातं हे असं श्रेष्ठ नातं आहे का ह्या नात्यामध्ये कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नसतो. हसी खेळीची बहीण भावाची ही नातं, हसी मजाक खेळी, लढीवाळ भांडण. कशासाठी भांडण हो? छोटेपणी भांडत असतो ना, चॉकलेट गोळ्यासाठी, बिस्किटासाठी, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण बहीण भाऊ भांडत असतो. आणि बहीण भाऊ भांडत भांडत लहानाचे मोठे होतो. आणि रक्षाबंधनाचा सण असा पवित्र सण आहे का ह्या पवित्र सणाला राखी पौर्णिमा असं म्हणतात. आणि ज्या बहिणीला भावाच्या घरी जाणं होत नाही तर त्या बहिणीच्या घरी स्वतःहून भाऊ जातो. पण रक्षाबंधनाला बहीण भावाच्या ह्या पवित्र नात्याला आणि पवित्र सणाला एकमेकाच्या घरी जाऊन हा सण साजरा करायचा असतो. आणि हा रक्षाबंधनाच्या सणाला सकाळपासून इतक्या गाड्या स्पीडनं जात आहेत, भरूभरू जात आहेत. बसला एवढी गर्दी आहे की सांगूच नका. सगळ्यांना सुट्ट्या लागलेल्या असतात आणि सुट्ट्या लागल्यामुळं बहीण भावाच्या घरी ही जातच असते. ती कोणत्या सणाला जाणार नाही, पण रक्षाबंधनाला आणि भाऊबीजीला भावाकडं गेल्याशिवाय बहीण राहतच नाही. कारण बहिणीला ती ओढच असते भावाला भेटायची, भावाच्या घरी जायची. आणि भाऊ बहिणीला वेळ नसला तर हजार कामं सोडून भाऊ पण बहिणीकडं जातोच जातो. असं हे प्रेमळ लढीवाळ रक्षाबंधनाचं नातं आहे. हा रेशमाचा धागा नसून हा बहिणीच्या प्रेमाचा धागा आहे. या बहिणीच्या प्रेमाची आणि बहिणीच्या आशीर्वादाची जोड भावाच्या पाठीशी राहिली की भाऊ हा
कसल्याही कामामध्ये यशस्वी होतो आणि कसल्याही कामामध्ये भाऊ यशस्वी झाला कोणाच्या आशीर्वादामुळं, तर बहिणीच्या आशीर्वादामुळं. कारण भावाला बहिणीच्या आशीर्वादाची जोड असणं खरंच गरजेची असते. गरीब असो वा श्रीमंत बहीण, पण त्या बहिणीला फक्त पाहिजे माहेर, फक्त पाहिजे माहेर. ती तुमच्या ओवाळणीसाठी येत नसते, तर तिला फक्त आपल्या भावाच्या भेटीची ओढ असते, आपल्या भावाच्या भेटीची ओढ असते. अशी ही रक्षाबंधनाचा सण आहे. विशेष सण आहे हा रक्षाबंधनाचा. आणि ह्या विशेष सणाला प्रत्येक भावानं बहिणीकडे गेलंच पाहिजे. आणि नाही झालं तर बहिणीने तरी भावाकडं आलंच पाहिजे, असा हा पवित्र सण. आणि ह्या पवित्र सणानिमित्त डाकेताई यूट्यूब चॅनलकडून बहिणीला व भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.